मूर्ती अशी सासरी ग ओठावर बासरी फुलवे तुरा संगती. कोणी म्हणे गोविंद कोणी म्हणे गोपाळ कान्हाला नावे किती. मूर्ती अशी साजरी ग ओठावर बासरी फुलवे तुरा संगती. कोणी म्हणे गोविंद कोणी म्हणे गोपाळ कान्हाला नावे किती. रोज खोड्या करून गोपी बाळे जमून रोज खोड्या करून गोपी बाळे जमून संज सकाळ गोपाळ काला. आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. टाळ्या टाळ्या जोरात तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. त्यात तुम्हाला एक माईक घेऊन या. 3 माईक आहे. बरं का इथलं नाव सांगा. अश्विनी शिलवंत. सगळी पायात पडतात. आपले शिक्षक होतो त्याचा अभिमान हा मग अरे तुम्ही एसटीत आलो तर एसटीत 2 पोरी पायात. सर तुम्ही माईक घेऊन या. कोरसला विद्यार्थी चांगलं म्हणतात कारण मी त्यांचं प्रॅक्टिस घेतलेलं आहे 1995 पासून. माझ्या पाठीमुळे ते सगळे म्हणत होते. माझी गाणी बहुतेक सगळ्यांना माहीत आहेत. याचं नाही गाणीच म्हणायचो. माझ्या लक्षात आहे ते. आणि साधारण 2000 नंतरच मी विद्यार्थ्यांच्या समोर गायनाचे कार्यक्रम करू लागलो. त्याच्या अगोदर जरा थोडंसं खेडबस्तर लोक कडक होते त्यामुळं आम्हाला ते करता येत नव्हतं. आणि नंतर मात्र अर्थात गाणी म्हणतोय आम्ही म्हणजे काय लावण्या म्हणत नाही. काय शालेय गीतं अभंग गवळण हा सगळा भजनातला आणि वारकरी संप्रदायातली सगळी चाली किंवा तो प्रकार आहे. गवळणी म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला लावण्यासुद्धा म्हणता येतात नाही असं नाही. परंतु ती लावणे म्हणण्याची ठिकाणं वेगळी असतात. आमच्या शिलवंत सरांची मुली अतिशय सुंदर पेटी वाजवून त्या गायन करत होत्या. त्यांच्या गायनाचा कार्यक्रम आमच्या गावीसुद्धा मी त्यांना घेऊन गेलो होतो. पण आता पेटी तबला नसल्यामुळे तुम्हाला नुसत्या माईकवर म्हणावं लागेल. बड़ी मस्तानी है मेरी महबूबा मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. गुनगुनाए ऐसे जैसे बजते हो घुंघरू कहीं पे.
आके पर्वतों से जैसे गिरता हो झरना जमी पे, झरनों की मौज है ओ, झरनों की मौज है ओ, मौजों की रवानी है मेरी बहनिगा. संग पार्वतीला घेऊन आल शंकर भगवान, आल शंकर भगवान. वयोवृद्ध असे माहितीला उभं राहून स्वतःचं नाव आणि मनोगत जर 2 शब्द बोलायचं बोलायचं, मग प्रत्येकानं आपलं कम से कम नाव तरी ओळख तरी सांगा. हा हे तर ओळखत नाही. दोन्ही नावं सांगायची आली. तुलाच पहिली तेजश्री पहिलं मनीषा हा सगळ्यांना हे पहा सर्वात वयोवृद्ध असे आमचे शिक्षक. हे जरा ऐका, सर्वांमध्ये सिनियर त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर बोडके सर आलेले आहेत. पहा बोडके सरांच्या टाळ्या वाजून जोरात स्वागत करा. आमच्या शाळेतील आमच्या स्टाफवरचे सगळ्यात करते सर. अतिशय उत्कृष्ट संभाषण त्यांचं भाषण असतं. त्यांचं भाषण मला आणि खोत सरांना मुलांना समजावून सांगावं लागतं. इतक्या हाय लेवलचं त्यांचं मराठीत असल्यामुळं आम्ही आपलं ग्रामीण भाषेत तुम्हाला समजावून सांगत असतो. तुम्ही एक म्हणा की तुमचं सुरू झालं मी ऐकेल. काल गेलं तुम्ही पुसे सावलीला आणि चला बसा चला. सूत्रसंचलन फेटा झाला का महत्वाचं होतं. सूत्रसंचलन करणारे कोण आहेत त्याचा फेटा पूर्ण झाला की आपण तेजस्वी आणि कृष्ण माईकचा ताबा घ्या, नाही तर सरांना आणखीन एखादं गाणं म्हणायची भाग पडेल. एक सांगू मी सांगू त्या झालं की किती सांगू मी सांगू सुरुवातीलाच म्हटलं, कारण सुरुवातीला ते गाणं म्हणणं गरजेचं असतं. त्यानुसार आता तुमच्या आवडीची गवळण एक म्हणतोय पहा. कार्तिकी गायकवाड कोण होती? कार्तिकी गायकवाड. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन 2 3 4 घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. आडवा येतो कृष्ण मुरारी, आडवा येतो कृष्ण मुरारी, सौंगडी घेऊन. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठमकत ठमकत चालली गवळण, ठमकत ठमकत चालली गवळण. मोर पिसारा जसा उभारून, मोर पिसारा जसा उभारून, छम 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 पायी माझे पंजन. छम 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 पायी माझे पंजन. घागर घेऊन 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 घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हसत खुदू खुदू मोडीत डोळे, हसत खुदू खुदू मोडीत डोळे, मनी आठवी कृष्णाचे चाळे, मनी आठवी कृष्ण धावे नंद नंदन. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. राधाकृष्ण राधाकृष्ण धन्य झाली राधा गवळण. राधाकृष्ण राधाकृष्ण धन्य झाली राधा गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. सकाळपासून श्रवण केल्याबद्दल खूप सारे धन्यवाद सर. ज्योतिबा फुले, संघर्षाचा बाळ पडू देणारे लोकमान्य टिळक, संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, अतिथी, सर्व माझे वर्गमित्र मैत्रीण यांचं या विद्येच्या पावन मंदिरात हार्दिक स्वागत.
संस्कृतीचा सन्मान करूयात. दीप प्रज्वलन. मान्यवरांना मी विनंती करते की आपण दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून घ्यावे. श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सगळ्यांनी नवरत्नांचा हार गळा नवरत्नांचा करूया वंदन शारदेला, करूया वंदन शारदेला. मोठे ना नतमस्तके पूजितो आता, नतमस्तके पूजितो आता, नतमस्तके पूजितो आता, नतमस्तके पूजितो आता, नतमस्तके पूजितो आता. करूया पुष्पे वाहतो तुझ्या पायी, पुष्पे वाहतो तुझ्या पायी, पुष्पे वाहतो तुझ्या पायी, पुष्पे वाहतो तुझ्या पायी, पुष्पे वाहतो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. ओ करूया वंदन शार. नियोजनाप्रमाणे पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार, मी रेखा जाधव. सोहळ्याच्या या सफरीत आपल्या तुम्ही प्रवासी मी नाविक, हेतू कुठला प्रवास कसला सांगत असते प्रास्ताविक. नमस्कार, मी या शाळेची विद्यार्थिनी तुमची वर्गमैत्रीण रेखा जाधव या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तुमच्या समोर सांगत आहे. सर्वात प्रथम कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू आपल्या बॅचमधील 10वीतील सर्व मित्रमैत्रिणी आणि वर्ग शिक्षक एकत्र यावे. बालपणीच्या शाळेत जागवलेल्या त्या आठवणींना पुन्हा एकदा आपण उजाळा देऊयात. आजचा हा कार्यक्रम खूप खास आहे, कारण येथे फक्त शाळेतल्या आठवणी जोडलेल्या नाहीत, तर या विद्यालयाचे वटवृक्षात झालेले रूपांतर आणि संस्कारांच्या झालेल्या बीजारोपणाच्या प्रवासाचे आठवणींचे हे गेट टुगेदर आहे. प्रथम आपण व्यासपीठावर सन्माननीय मान्यवरांचा सन्मान व सत्कार करणार आहोत. शाळेमध्ये जे आपले शिक्षक आहेत ते आता आपल्यामध्ये नाहीत, जे नाहीत त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. बरेच लोक नाहीत, परंतु जे आपल्यातून सोडून गेलेत, आपल्या दुःखद निधन झालेले आहेत. आता नुकतंच गेल्या 4 महिन्यापूर्वी आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक चंदुगडे सर, त्याच्या अगोदर देशमुख मॅडम, त्याच्या अगोदर घोलप सर, असे दोघं तिघं आपल्यातून निघून गेलेत. त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. वय कमी असताना काही अपरिहार्य कारणामुळं, काही आजारामुळं त्यांचं निधन झालेलं आहे. त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे त्यांचं कार्यकर्तृत्व. मला जास्त 2 मिनिटात मी सांगतो पहा. चंदुडे सर अतिशय उत्कृष्ट असं भूगोल शिकवत होते आणि विषय नसताना इंग्रजी 5वी ते 10वी अखेर त्यांनी इंग्रजी संपादन केलं. विषय शिकवला, अतिशय उत्कृष्टपणे शिकवला, शाळेच्या 100% निकाल लावला. त्यानंतर देशमुख मॅडमनी मुलींची संपूर्ण बाजू सांभाळली होती, इंग्रजी शिक्षिका होत्या घोलप सर.
तुम्हाला माहितीच आहे ते टोपी सतत वापरायचे आणि एकच टोपी घालणारे शिक्षक आमच्यात होते ते गोलब सर. तेही नामांकित शिक्षक होते. गणित इंग्रजी शिवाय गणित सायन्स शिवाय इंग्रजीचंही त्यांना खूप चांगलं ज्ञान होतं. ते आम्हाला वारंवार मार्गदर्शन इंग्रजी सुद्धा करायचे. असे हे तिघंजण शाळेचे आधारस्तंभ आपल्यातून नाहीसे झाले. देवाज्ञा त्यांना झालेली आहे. त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. जीवनात यशासाठी नियोजन आवश्यक असतं. तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य प्रयोजन आणि आयोजनही आवश्यक असतं. जे आता आपण रेखाने सांगितलेला त्याप्रमाणे आपण प्रास्ताविकातून समजून घेतलेला. तर आता सांगितल्याप्रमाणे आपण जे आदरणीय शिक्षक, सन्माननीय शिक्षक जे आहेत, तसेच माननीय सर्व आयोजक आणि जे सर्व अध्यक्ष श्री संजय टकले यांचा सत्कार वसीम मोमीन करत आहेत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत. सचिन लवकर या स्टेजवरती. नाव घेतलं की पटकन या. तुमचं जे मानचिन्ह जे काय तुम्हाला दिलेलं आहे ते तिथंच ठेवा. सुगन जाधव सर यांचा सत्कार विशाल टाकले करतील. विशाल या लवकर. चला विशाल हॅलो मयूर समोर बघ. ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आहे. तर मराठीचेच करंडे सर यांना मी सत्कारासाठी आमंत्रित करते. त्यांचा सत्कार सचिन कुंभार. धन्यवाद. यानंतर शेरकर सरांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करते रोशनी काटवटे सरांना आमंत्रित करते. त्यांचा सन्मान आणि सचिन पवार सचिन पवार स्टेजवर अरे टाळ्या वाजत झालं पाहिजे सगळ्यांनी. विमल शिंदे मयूर त्यांना आमंत्रित करतो. लवकर स्टेजवर या. धन्यवाद. अजय पवार
धन्यवाद सर. यानंतर भोसले ए निमंत्रित करते. सावंत दीपक. मला टकले गावात दिलेले आहे. माझे मिस्टर शेती करतात. मला 2 मुलगे आहेत. माझं शिक्षण 12वी नंतर मी स्टेनोग्राफरचा कोर्स केलेला आहे आणि माझे नाव हेमा पवार. माझी 12वी झाली. 2 मुलं आहेत, मुलगी आणि मुलगा. आणि मला अंगापूरमध्ये दिले. गृहिणीच आहे. सुलताना मुलांनी मला कडेगावमध्ये दिले. मी आता तहसील कार्यालय कडेगाव येथे जॉबला आहे क्लार्क म्हणून. आणि माझे मिस्टर असाच व्यवसाय करण्यात दिलेला आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी मलखाम घेते, ती नॅशनल प्लेयर आहे. आणि माझे मिस्टर बिझनेस करतात. माझे नाव विजया रेवते आहे. मला साताऱ्यामध्ये दिलं आहे. माझा एक मुलगा आहे, 10th मध्ये आहे. माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत. माझं नाव रेश्मा पवार आहे. माझं गाव चिमणगाव आहे आणि माझे मिस्टर फौजमध्ये आहेत आणि मला 2 मुली आहेत. सर्वांनी माईक जवळ धरा प्लीज. अनिता. नमस्कार, माझं नाव अनिता जाधव. मला सासवडमध्ये दिलं आहे. माझे मिस्टर आर्मी रिटायर आहेत. मी गृहिणी आहे आणि आम्ही दोघी सध्या शेती करतो. सर, मॅडम आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझे माहेरचे नाव शीता दत्तात्रय यादव. माझे सासरचे नाव शीता देवराज शेलार. माझे 10वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी M.Com केले. त्यानंतर 2 वर्षाचा कम्प्युटर कोर्स केला. आता सध्या मी स्वतःचे कापड व्यवसायाचे दुकान चालवत आहे. दुकानाचे नाव आहे अष्टविनायक कलेक्शन. माझे मिस्टर BSF मध्ये आहेत. ते जम्मूमध्ये कार्यरत आहेत. माझा मुलगा 6वी मध्ये शिकत आहे. मित्रांनो, आज आपण येथे एकत्र आलो आहोत हे पाहून मला एवढे भारी वाटत आहे की असं वाटलं नव्हतं की आपला कार्यक्रम होईल. कारण कुठेतरी अशी धर्माच्या मिश्रणाचे कार्यक्रम व्हायचे आणि मला असं वाटतं की आपलाही कार्यक्रम झाला पाहिजे. प्रयत्न करून हा कार्यक्रम केला त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि इथे आलेल्या सर्व मित्रमैत्रिणींनी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे गेट टुगेदरची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांच्याही मनापासून धन्यवाद. धन्यवाद शीता. सुनीता कदम. मी एक गृहिणी आहे. मला 2 मुले आहेत. एक मुलगा आता सध्या औरंगाबाद मध्ये आता याचे NDAचे शिक्षण घेत आहे. आणि माझे मिस्टर आर्मी रिटायर आता सध्या खोपोलीमध्ये जॉब करत आहेत. आणि मी एक गृहिणी आहे. मला तंत्रीमध्ये दिलं आहे आणि एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी IT इंजिनिअरिंग आहे. सर्व शिक्षकांना, मित्रपरिवारांना, सर्वांना नमस्ते. आज हा खरंच खूप मोठा योग आहे. 21 वर्षानंतरचा योग म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. वाटलंही नव्हतं की 21 वर्षानंतर पुन्हा या शाळेमध्ये येता येईल, सर्व सरांना भेटता येईल. अक्षरशः शाळेच्या गेटवर आल्याला मन भरून आलं होतं आणि सरांना वगैरे बघून तर खूप भारी वाटलं. सरांच्या सगळ्या आठवणी, सरांनी असं जे नावं घेणार सर, ते सगळ्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या होत्या. खूप छान वाटलं. म्हणजे खूप वर्षापासून आमचं सर्वांचं चाललं होतं की आपण गेट टुगेदर घेऊ, पण त्याला 21 वर्षानंतरचा योग आला. त्याबद्दल सर्वांचे पहिले मनापासून आभार की 21 वर्षानंतरही सर्वांनी मनावर घेतलं आणि आपण पुन्हा एकदा एकत्र आलोत. त्यासाठी सर्वांचे खूप अभिनंदन. माझं नाव सीमा जाधव, शाळेतलं लग्नानंतर नाव सीमा घाडगे. मी 10वी नंतर म्हणजे 11वीत गेले, पण माझ्या परिस्थितीमुळे मला पुढे शिकता नाही आलं. पण मी आता पुण्यामध्ये एक ब्युटिशियन आहे. माझं स्वतःचा ब्युटिशियनाचा व्यवसाय आहे. माझ्या हाताखाली
माझ्याखाली मुली वगैरे काम करतात, अभिमान वाटतं मला. म्हणजे मी शाळा जास्त शिकू शकले नाही परिस्थितीमुळे, पण सगळ्यांचे आशीर्वाद सरांचे वगैरे की काही तर त्यातून आपण घेऊ शकतो, त्या हिशोबाने मी आज म्हणजे माझ्या परील एक छान आहे. माझे मिस्टर आपल्या स्कूलचा विद्यार्थी आहे, घाडगे कंडक्टरचा मुलगा मनोज घाडगे. मला 2 मुलं आहेत आणि आहे माझा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे. थँक्यू. धन्यवाद सीमा. स्वाती दळवी, मला कुमट्यात दिले. तिकडचं नाव माझं स्वाती विरकर. माझे मिस्टर मोबाईल शॉपीत आहेत सातारला आणि मला 2 मुलं आहेत. एक वायसीला आहे सातारला आणि एक फलटणला आहे अकॅडमी स्कूलला आणि मी गृहिणी. माहेरचं नाव आणि सासरचं सुषमा डोंगारे. मी गृहिणी आहे, माझं शिक्षण 10वी झालेलं आहे आणि त्यासोबत मी सरपंच आहे. माझं नाव मनीषा यादव. माहेरचं नाव सासरचं नाव मनीषा कांबळे. मी एक गृहिणी आहे, माझे मिस्टर सेल्स मॅनेजर आहे. माझे सासरचं नाव सारिका भुजबळे आहे. माझे मिस्टर कंपनीत आहेत, 2 मुलं आहेत आणि गृहिणी आहे. आमच्या विनंतीला मान ठेवून तुम्ही इथे आला त्याबद्दल आभार. त्या मुलांनी खूप कष्ट केले त्यासाठी. माझे नाव रोशनी प्रभाकर जाधव. सासरचे नाव श्रीमती रोशनी सतीश माडी. माझे मिस्टर CRPF मध्ये होते. मी एक उत्तम गृहिणी आहे, 2 मुलं आहेत मला. माझं नाव प्रकाश सुभाष जाधव. मी MSc इलेक्ट्रॉनिक्स केलेलं आहे. हॅलो, मी MSc इलेक्ट्रॉनिक्स केलेलं आहे. माझी निवड ट्रॅफिक इन्स्पेक्टर म्हणून झालेली. मी जॉब जॉईन केलेला, आता सध्या हजर नाही आहे आणि पूर्ण वेळ अभ्यास करतोय आता. आणि म्हणूनच माझी मी बनवून बोलेन नंतर. माझे नाव हॅलो, माझे नाव विशाल प्रकाश टकले. मी सध्या शेती करतो. मला 2 मुलं आहेत. माझे नाव सागर कदम. मी आता एक व्यावसायिक आहे, आल्याचा व्यापार करतो आणि मला एक मुलगा आहे आता. माझं नाव जयराज माने. मी शेती करतो. मी सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून पणजी येथे कार्यरत आहे. माझे नाव निलेश जाधव. मी सध्या शेती करतो. व्हेरी गुड. सर्वांना नमस्कार. माझं नाव सागर विजय शिरसाट. माझं शिक्षण BCom झालेलं आहे आणि मी सध्या ठाणे येथे भुज इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कार्यरत आहे. गणेश बोल. गणेश थोडं नाव तरी सांग. बोल. माझं नाव गणेश मी सध्या सातारा येथे श्री गणेश कन्स्ट्रक्शन येथे अकाउंटंटचं काम करतो. चला, व्हेरी गुड. धन्यवाद. हॅलो, माझं नाव सत्यवान माहित नाही. आम्ही शेती करतो. एक 8-10 लोक कामगार आहेत. व्हेरी गुड. मला एक 12 वर्षाचा मुलगा आहे. धन्यवाद. मी आता शेती करतो. शेती बघत बघत पॉवर टेलरचा व्यवसाय करतो आणि मला 2 मुलं आहेत. सारिका थोडी ओळख करून द्या की. बसून ओळख करून दिली तरी चालेल, पण ओळख करून द्या. आम्ही कसं ओळखणार? माझं नाव सारिका काशीनाथ थोरवे. माहेरचं सासरचं नाव सारिका अशोक भोसले. 2 मुलं आहेत. एक मुलगी डिप्लोमा 3ऱ्या वर्षाला आहे, मुलगा 10वीला आहे. माझं नाव सारिका अशोक भोसले आणि 2 मुलं आहेत. धरलाय का तो माईक सर? 2 मुलं आहेत आणि मी गृहिणीचं काम करतो. धन्यवाद ज्योती. मी राजश्री जाधव.
माझं सासर बोरगाव. मला एक मुलगा आहे. मी गृहिणी आहे. संजय काशे मला चाकणमध्ये दिले. तिकडचं नाव रेणुका पांडुरंग. माझे मिस्टर इलेक्ट्रिशियन आहेत. माझी मोठी मुलगी 4वीला आहे. मी गृहिणी आहे. माझे नाव स्वाती अंकुश देशमुख. मी आरेदरे या गावातील आहे आणि मला एक मुलगी आहे आता 9वीला. कोण राहिलं? मी चिंपा म्हणते गृहिणी आहे. पाणी वाटायचं नाही. मला 2 मुली आहेत. चला व्हेरी गुड. HDFC बँकेत आहे, पुण्यामध्ये असतो. माझं नाव बापू चव्हाण. मी सध्या HDFC बँकेत एरिया मॅनेजर म्हणून पुण्यामध्ये कामाला आहे. व्हेरी गुड. आणि सध्या मी गृहिणी आहे. बस मॅडम म्हणून आहे. त्या ठिकाणी ज्या अनाथ मुलं असतात त्या अनाथ मुलांच्यावरती अधीक्षक म्हणून मी काम पाहत आहे. लग्न झालेलं आहे. एक मुलगी आहे. ठीक आहे. थँक्यू. माझं नाव अजय पवार. माझा पुणे आणि मुंबई या 2 लोकेशनला रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे आणि गेल्या 7 वर्षापासून तिकडेच मी आहे. माझं स्वतःचं तिकडे फ्लॅट वगैरे आहे. माझी वाईफचा पण बिझनेस आहे. तिचं रेस्टॉरंट आहे. तर सगळे व्यवस्थित चालू आहे सध्या. मी कृष्ण जाधव. मी 10 वर्ष शिक्षकाचा जॉब केला होता आणि आता मी सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट ॲम्युनेशन फॅक्टरी खडकी इथं सध्या मी कार्यरत एक्झामिनर म्हणून. त्या ठिकाणी ॲम्युनेशन बनवलं जात असतं. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी जवानांना जे ॲम्युनेशन पुरवलं जात असतं ते ॲम्युनेशन आमच्या फॅक्टरीमार्फत पुरवलं जात असतं. मध्ये जे चंद्रयान पाठवलं होतं त्यासाठी जे लागणारं मटेरियल होतं त्याचा आम्हाला 7 अभिमान आहे. ते आमच्या फॅक्टरीमधून ते देण्यात आलं आणि ते यशस्वीप्रमाणे उड्डाण झालं. त्या ठिकाणी मी सध्या काम करतो. तिथून बाहेरचं जग खूप सुंदर वाटतं. शाळेच्या खिडकीतून बाहेरचं जग खूप सुंदर वाटायचं. पण आता जेव्हा या जगातून या खिडकीकडे बघतो तेव्हा वाटतं खरं स्वर्ग तिथेच होता. आजही तसंच वाटते की स्वर्ग इथे अवतरलाय. कारण सर्व येऊन सर्वांनी आपली ओळख करून दिली. असा आलेला जगाचा अनुभव आणि आपली शाळा याबद्दल काही विद्यार्थ्यांना जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी उत्स्फूर्तपणे इथे येऊन आपलं मत मांडावं, मनोगत व्यक्त करावं. पहिल्यांदा मी अश्विनी शिलवंत यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठावरील उपस्थित असलेले आजच्या या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष आणि श्री समर्थ विद्यालय आर्वी या आपल्या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री कुंभार सर, आजचे प्रमुख पाहुणे, या संस्थेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, सदस्य आणि सभासद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आलेले 2003 या बॅचचे सर्व मित्र आणि मैत्रिणी. सर्वप्रथम आजच्या या अत्यंत आनंददायी आणि अविस्मरणीय दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, असं म्हटलं जातं की मोत्यांना तर सवय असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते मात्र सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची. अगदी अशाच पद्धतीने तब्बल 21 वर्षानंतर या सर्व मोत्यांना एकत्र आणून त्याचा सुंदर हार तयार करणारा एक भक्कम धागा, ती म्हणजे आपली शाळा. मित्रांनो, उत्तम विजेता होण्यासाठी आपण सर्वोत्तम आहोत हा विश्वास असणं गरजेचं आहे आणि हाच विश्वास आपल्यामध्ये निर्माण केला तो आपल्या शिक्षकांनी. त्यांनी आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. म्हणूनच आपण आज ज्या ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्या प्रत्येक क्षेत्रात आपण आज सर्वोत्तमच आहोत. त्यामुळे भलेही महाराष्ट्र पोलीस झाले, एका कर्तव्यदक्ष पोलिसाला मोकले असले तरी महाराष्ट्रातील शिक्षण विभागाला तेवढे शिस्तप्रिय आणि अभ्यासू शिक्षक लाभले, ज्यांनी आपल्या शिक्षकी आणि पोलिसी या दोन्ही खात्यामधून आमचं भाषाज्ञान समृद्ध केलं आहे. प्लस करायचं, कोणाला मायनस करायचं, आपल्या आयुष्यातील मोठी मोठी गोडी आत्मविश्वासाच्या सूत्रांनी कशी सोडवावी याचं गणित मात्र बोडके सरांनी पक्क शिकवलं. त्यामुळे जीवनाचे हे गणित आज अगदी सहसोपं वाटत आहे. देह चंदन व्हावा, गंध गेला तरी सुगंध दरवळत राहावा. अगदी असाच आपल्या कर्तृत्वाचा सुगंध मागे ठेवून आपल्यातून निघून गेलेल्या सो देशमुख मॅडम, ज्यांनी आपल्या स्त्रीत्वाचा खरा आदर्श आम्हा मुलींसमोर ठेवला. विषय हिंदी असो, स्काउट असो, क्रीडा स्पर्धा असो की सांस्कृतिक कार्यक्रम, एकच नाव, ते म्हणजे शिलवंत सर. तर
इतिहास हा शिकायचा नसतो तर तो घडवायचा असतो असे सांगणारे आमचे खोत सर म्हणजे इतिहासाचं चालतं बोलतं पुस्तकच जणू. काळे सरांमुळे आम्हाला हिंदी विषयाची आवड निर्माण झाली तर साधी राहणी पण उच्च विचारसरणी असलेल्या आमच्या गणित विज्ञानाच्या देशपांडे सरांनी आमचं आयुष्य प्रयोगशील बनवलं. त्याचबरोबर संपाळ सर, शेरकर सर, करंडे सर, जगताप सर हे सगळ्या शिक्षकांनी आमचं आयुष्य अगदी समृद्धच केलं आहे. आणि त्याचबरोबर आज माननीय कुंभार सर, मदने सर, कुंभार मॅडम, जगताप कुंभार मॅडम, घाडगे मॅडम तसेच बाकीचे सर्व शिक्षक हे सर्व शिक्षक आजची पिढी समृद्ध करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक शिक्षकांना माझा मनापासून सलाम. मित्रांनो, आपल्या यशस्वी शिक्षक व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझे नाव हेमा पवार. 10वी झाल्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर गेट टुगेदरच्या कार्यक्रमाचे नियोजन झाले आहे. तर सर्व विद्यार्थी, शिक्षक या सर्वांना बघून मला खूप खूप आनंद झाला आहे आणि मला असं वाटतं की पुन्हा लहान व्हावं आणि या श्री समर्थ विद्यालयात यावं आणि या लहानपणीच्या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यावा. शिक्षकांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी, चांगले संस्कार व कधी अभ्यास केला नाही म्हणून खाल्लेला छडीचा मान या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यावा. अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळे कळतो. करंडे सर होते कडक आणि शिस्तप्रिय. करंडे सर शिकवायचे मराठी छान फार, पण त्यांचे रागीट डोळे बघून आम्ही घाबरून व्हायचो घरात. जगताप सर शिकवायचे आम्हाला इंग्लिश. त्यांचे इंग्लिशचे शब्द तर फळा भरून असायचे मस्त, पण आम्ही मात्र गप्पा मारण्यात व्यस्त. शेरकर सर शिकवायचे आम्हाला गणित शिकवायचे लय भारी, पण त्यांनी कधी अभ्यास केला नाही म्हणून आम्हाला पाठवायचे घरी. म्हणजे एकदा पाठवलेलं सरांनी माझी मैत्रीण आणि मी ती आली नाही. काटवटे सरांचा तर रुबाबच न्यारा. काटवटे सर शिकवायचे आम्हाला भूगोल आणि एनसीसी शिकवत असताना सर आम्हाला वाटायचे IPS अधिकारी आणि आम्ही शिकत असताना आम्हाला वाटायचे आम्ही आहे पोलीस अधिकारी. खोत सर, शिरवण सर, सटपाळ सर या सर्वांनी आम्हाला ज्ञानाचे भांडार दिले व चांगले संस्कार दिले. म्हणूनच मी म्हणते, शिक्षक देतात विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार. कधी ना विसरता येतील त्यांचे थोर उपकार. गुरु विना मिळणार नाही ज्ञान, ज्ञानाविना जगात मिळणार नाही सन्मान. गुरु आहेत प्रेमाची छाया, चला नमन करूया गुरुराया. धन्यवाद. भीमाशंकर शिक्षण प्रसारक संस्थाचे सर्व अध्यक्ष, सभासद, संचालक, त्यांच्या अंडर असणारे आपले श्री समर्थ विद्यालय आहे त्याचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक आणि ज्यांच्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत होते, आपले गुरुजन जे इथून रिटायर झाले पण आपण त्यांच्यासाठी वाट पाहत होते की ते आपल्याला कधी भेटतील, त्या सर्व शिक्षक, सर्व इथं जमलेले माझे विद्यार्थी, सर्वांचं स्वागत. या ठिकाणी जे आपण आता इथे आलो, जे आपण इथं येताना एकत्रित येण्याचं जो आपलं प्रयोजन होतं, त्याच्यासाठी आपण जे प्रयत्न केले, त्याच्यासाठी जे मोटिवेशन मिळालं, त्याच्यासाठी कारणीभूत आहेत, माझ्या दृष्टीने तर कारणीभूत आहेत ही शिक्षण संस्था. कारण 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी जे शिक्षण संस्था होती आपली किंवा हे आपली शाळा होती, त्याच्यात जो बदल केला म्हणजे त्या दृष्टीने माझ्यासाठी इथं असलेले सगळेच आहेत. सगळ्यांची नावं तर मी घेऊ शकत नाही, मी तयारी केलेली नाही तशी. पण त्या शिक्षकांना इथं बोलावायचं जे इथून गेलेले आहेत, 20-20 वर्ष, 30-30 वर्षांनी इथं सेवा केलेली आहे, त्यांना इथं आल्यानंतर खरंच छान वाटेल. आपण तर आहो विद्यार्थी त्यांचे, पण जिथं आपण 30 वर्ष सेवा केलेली आहे ती शाळा आता कशी आहे आणि हे बघून मला तर वाटतंय त्यांना आनंद झाला असेल. आणि त्याच्या मागे बरेच आहेत संस्थेमध्ये जे आता पुढे येऊन लक्ष देऊन जे लोक काम करते, त्याच्यामुळे खूप असे म्हणजे अजून खूप आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत सगळे. पण आमचा उद्देश आम्ही करताना एकच होतं की ते गेलेल्या शिक्षकांना 100% असं वाटावं की बाबा बस आपण इथं होतो ना, खूप छान ठेवलेलं आहे आणि इथून पुढे छान ठेवणार आहोत.
कारण आमच्या दृष्टीने जे शिक्षक आम्हाला त्यावेळी शिकवत होते की त्यांना तेवढ्या सुविधा नसायच्या आणि आम्हालाही नसायच्या अभ्यास करताना किंवा काही करताना, पण त्या एवढ्या ह्याच्यामध्ये आम्हाला कधी आठवत नाही की ह्या सरांनी ते शेरकर सर असतील, खोत सर असतील, करंडे सर, बोडके सर, की त्यांनी कधी टाइमपास केलाय. कारण एवढं तर आम्ही नक्की काळजीनं बघायचो की हे सर व्यवस्थित शिकवतात का, तर कधीच नाही की बाबा हा चॅप्टर सोडलाय त्यांनी किंवा हे शिकवलं नाही ते केलं नाही. खूप खूप त्यांनी मन लावून आपल्याला शिकवलं. त्यावेळी शिक्षणाची आवड कमी असेल म्हणून काही मुलं त्यात शिक्षणातून बाहेर पडले असतील, प्रवाहातून, किंवा असं कधी झालेलं नाही की शिक्षक आलेत आणि बाबा त्यांनी चांगले त्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करू. बरेच विद्यार्थी आहेत की या शिक्षकांपुढे कसं यायचं म्हणून आलेले नाहीत, गावात होते की त्यांना म्हणजे बरेच जाणवले अरे काय नाही हे ते येतो म्हटले पण आले नाही. कारण एकच, आता मगाशी पण आम्ही बसलेले ते तर बोडके सर वर होते, पुढे अमोल वगैरे दंगा करायचे. मी म्हणतो जाऊ ते बोडके सरांची तरी बघा. बोडके सरांनी जे शिस्त लावले म्हणजे कधी मारलेलं तर मला आठवत नाही कुणाला, कारण करंडे सरांनी मारलेलं, सांगपायचं तर मारायसाठी घ्यायचे. बोडके सरांनी मारलेलं मला तर आठवत नाही, पण बोडके सरांची दहशत होती. बोडके सर आले की विषय संपला. दुगडे सर गेले, ते जर असते तर अजून आपल्याला हे झालं असतं, अजून कार्यक्रमात शोभा आले असते. आता ज्या शिक्षकांनी आमच्यासाठी इथं वेळात वेळ काढून आले त्या त्यांच्यासाठी खरंच आम्ही आमच्या सर्वांतर्फे खूप खूप आम्ही आभारी आहे तुमचं. आणि सर आम्ही तुम्ही इथं गेलेला आहे असं नाही की आम्ही बघतो रे शिक्षण संस्थेत 5 वर्ष इथं नोकरी, 5 वर्ष त्या शाळेत, तुम्ही तुमची नोकरी म्हणजे तुमचे आयुष्यातले अगदी चांगले दिवस ते इथं काढलेले आहेत. तर ती शाळा आम्ही विद्यार्थी म्हणून संस्थेचे लोक आहेत किंवा बऱ्याच लोकांचं भाग्य नाही की आम्हाला इथे शिकवता आलं नाही, पिढी घडवता आलेली नाही. आत्ताच्या असणाऱ्या शिक्षकांना ती संधी मिळालेली आहे. ज्यावेळी सर तुम्ही यायला इथे गेट टुगेदरसाठी रिटायरमेंट, तेव्हा तुम्हाला हे अभिमान वाटावा असा तुमच्याकडनं काम हो. तुमचे विद्यार्थी असे असावे की तुम्ही म्हणावं हा विद्यार्थी हाय, तो विद्यार्थी तो आहे, ओळख करत द्यायची वेळ येऊ नये. इतक्या मोठ्या पदावरती लोक जावेत. आणि आता मी डायरेक्ट बोलतोय त्यामुळे येतंय म्हणत नाही, चालेल. 2 शब्द बोलाय मला संधी दिली आणि तुम्ही सर्व वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे गुरुजन वर्ग आणि मित्रमैत्रिणी यांना माझा नमस्कार. संस्थेचे सर्व निमंत्रित नवनिर्माचित सभासद आणि आजच्या गेट टुगेदर या कार्यक्रमाची बॅच 2002-03 तसेच गेले 7 वर्षापासून आपल्या श्री समर्थ विद्यालय आर्वीचे मुख्याध्यापक म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडत असलेले सन्माननीय मुख्याध्यापक श्री कुंभार सर, जिचं नाव जरी समोर आले तरी आपल्या समोर उभा राहतो तो आठवणीचा डोंगर, ती म्हणजे आपली शाळा. ज्ञान आणि संस्कार यांच्या जोरावर गुरुजनांनी दिलेल्या संस्काराच्या ज्ञानाच्या शिदोरीवर आम्ही सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये स्थिर आहे. आम्ही सर्व विद्यार्थी आयुष्याच्या मध्यावर येऊन पोहोचलेलो आहे. हे कधी कळलं नाही कारण प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये गुरफटलेला आहे. त्यातून पण बॅचमध्ये फोन संग्रह एकत्र असल्यामुळे सगळ्यांनी विचारविनिमय केला, सरांच्या गाठीभेटी होतील, विचारांची देवाणघेवाण होईल, त्यासाठी गेट टुगेदरची संकल्पना मांडली आणि ती सर्वांना पटली. तो आज दिवस सर्वांच्या सहकार्यातून पाहायला मिळतोय. ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेचे ऋण कधी विसरता येणार नाही आणि त्याची आठवण व्हावी यासाठी आमच्या बॅचने सर्वांनी शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबीमध्ये महत्वाची बाब विद्यार्थ्यांना बेंच आणि तेच बेंच आज आम्ही शाळेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देत आहे. यासाठी ज्यांनी आपापल्या परीने दिलेले योगदान ही फार मोठी मोलाची बाब आहे, त्यासाठी सर्वांना धन्यवाद. तसेच आपली शाळा भविष्यामध्ये चांगल्या नावारूपाला यावी यासाठी संस्थेमध्ये असणारे नवनिर्माचित सभासद यांनी पदरमोड करून शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी उपलब्ध करून देत आहेत आणि या शाळेचं रोकडं पूर्ण पालखत आहे. यासाठी सर्व सभासद टीम तसेच प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे सभासद यांनाही धन्यवाद. सॉरी कविता, मी अजून त्याला बोलून दाखवते. त्याला मी विचारते तू पहिला धडा शिकवला ना तुला, याचं नाव मला सांग. फर्स्ट सेमिस्टरचा धडा सेकंड सेमिस्टरला लक्षात राहत नाही, पण त्यांना 99% मार्क असतात. मग ते शिक्षण आणि ह्या शिक्षणामध्ये खूप डिफरन्स वाटतो. कारण जे आपण घरी आपल्या मुलांना शिकवतो तेवढाही वेळ आपल्या आई वडिलांना आपल्यासाठी देता येत नव्हता, पण त्याच्यापेक्षाही जास्त वेळ आपल्याला शिक्षकांनी देऊन खूप छान शिकवलं. त्यांनी आपल्याला आत्ता जे आपण 35च्या एजमध्ये आहोत इथपर्यंत जे आपण ज्ञानाचा उपयोग करून जीवनात पुढे गेलो आहोत त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय ते शक्य नसतं झालं. त्याचप्रमाणे मी जे आता इथे तुमच्यासमोर बोलते, 15 वर्ष झालं कॉलेज सोडून,
सहा ठिकाणी शिक्षण घेतलं. आधी माझं गाव वाडी, तिथे मी 2-3 वर्ष 3री पर्यंत शिकले. 4थीमध्ये कन्याशाळा, 5वीमध्ये 5वी ते 10वी इथे. त्याच्यानंतर वसंतदादा कॉलेज, SMS कॉलेज, रहमतपूर, सातारा, खूप ठिकाणी शिक्षण झालं. पण हे 6 वर्ष होते. इथे जो हा प्रोग्राम ठरला आणि इथे यायची जी ओढ लागली, जशी सावरकरांना नेमत सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, अशा प्रकारची एक ओढ होती. आणि त्या ओढीप्रमाणे सर्वजण एकत्र आले. खूप छान वाटतं. आणि असं कधीही वाटलं नव्हतं की एवढे सगळे जुने शिक्षक की आम्हाला भेटतील. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. त्यासाठी सदस्य म्हणून बघताना मला थोडं म्हणजे मी यांच्या समोर बोलणं मला थोडं अफवडलं वाटत होतं. पण हा प्रोग्राम आयोजित केल्याबद्दल सर्वांना आपलं मनोगत व्यक्त करता आलं. सर्वांना 21 वर्षानंतर भेटता आलं. खूप छान वाटतंय. याच्यानंतर मी आपल्या शाळेचे जे माजी शिक्षक आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते. उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रत्येकाचं नाव घेणं अवघड असलं तरी अशक्य नाही, पण वेळ कमी आहे. असं म्हणतात की ज्ञानेश्वरांची समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय आळंदी पाहिल्यासारखं वाटत नाही. विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरला गेल्यासारखंही वाटत नाही. त्यालाच अनुषंगाने मी म्हणेन की 10वीत या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळाव्यासाठी हजर राहिल्याशिवाय आरबीला आल्यासारखंच वाटत नाही. अत्यंत साधा कार्यक्रम. असं म्हणतात की 10,000चं पैंजण जरी असलं तरी त्याची जागा पायात असते, पण 8 आण्याचं कुंकू सौभाग्यवती अभिमानानं कपाळावर मिरवते, त्या पाठीमागची भावना महत्त्वाची असते. अशाप्रमाणे हा कार्यक्रम आपला साजरा होतोय. आम्ही आमची ड्युटी केली, शासनानं आम्हाला पगार दिले, असं आम्ही काय वेगळं केलं? तुम्ही सर्वजण आमचे कौतुक करता, हा तुमचा मोठेपण आहे. आणि ते आम्ही ऐकून घेतो, हाही आमचा मोठेपण आहे. एका मूर्तिकाराला विचारलं की या शिल्पातून तुम्ही सुंदर मूर्ती कशी काय तयार केली? त्याने सांगितलं, मूर्ती आत होतीच, फक्त तिचा नको तो भाग मी काढून टाकला. किती परमेश्वराचे आभार मानावेत असं वाटतं. आणि या माणसानं हे जग सुंदर केलं हे पाहून परमेश्वराला सुद्धा समाधान वाटत असते. आता आमच्या थोड्याशा माजी सहकार्याविषयी बोललं नाही तर तो अपराध ठरेल. प्रथमतः आठवण आमच्या माजी सहकारी देशमुख मॅडम आणि चंद्रगुडे सर आम्हाला सोडून गेले. काळाने हिरावून गेले तिथं कुणाचा इलाज नाही, काळापुढं काही चालत नाही, पण त्यांची आठवण आम्हाला येते. खूप त्यांनी प्रेम दिलं आम्हाला. आणि मग म्हणले, हो हो सकुंडे सर, तुम्ही इतक्या लांबून मला भेटायला आला. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणखी काय पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये? हो, खूप पैसे कमावताल तुम्ही, आपल्यासाठी एखाद्या माणसाच्या डोळ्यात अश्रू येतात ही फार मोठी कमाई आहे असं मी तरी मानतो. आमचे सहकारी करंडे सर उत्कृष्ट मराठी शिकवायचे. काटवटे सर अतिशय उत्तम अध्यापक. जे जे विषय 10वीला शिकवत होते ते सर्वांना चीफ मॉडरेटर पद मिळाले. की तुकाराम महाराज म्हणत होते, आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा. पण मी म्हणतो, हा कार्यक्रम संपल्यानंतर आमची भावना तीच आहे, पण आत्ताच सांगतो, आम्ही जाऊ आमच्या गावा, पण असा स्नेह मेळावा प्रत्येक वर्षी घ्यावा. त्यासाठी मी आमच्या स्टाफरूममध्ये कुटुंबच असायचं. तुम्हाला सांगतो, इथं आले की बदली नसायची. रेची गोष्ट वेगळी आहे. सर्व सहकारी शिक्षक आमचे, कोणी भाऊ, कोणी चुलते, कोणी वडिलासारखे वाटायचे. पण काहींच्याबद्दल भीतीसुद्धा वाटायची. मला काळे सरांची भीती फार वाटायची. मी त्यांना बोललो, ते रागवतील, अतिशय म्हणजे प्रसंगी नंतर ते खांद्यावर हातसुद्धा टाकतील, पण अतिशय रागीत. तसं माझं गाणं आवडता प्रांत नाही आहे, पण दिली. माझं गाणं संपल्यानंतर लगेच बक्षीस ते एक माणसाने जाहीर केले स्टेजवरच, की सकुंडे यांना, त्यावेळेला मी सर नव्हतो, माझं नाव सुदाम सकुंडे. सुदाम सकुंडे यांना 100 रुपयाचं बक्षीस. बरं वाटलं मला, कोणीतरी आपलं कौतुक करत आहे. पण लगेच दुसऱ्या एका शेजाऱ्याच्या माणसाने 200 रुपयाचं बक्षीस दिलं. मी म्हणलं, हे 200 रुपयाचं बक्षीस कशासाठी? तर ते म्हणाले, तुम्ही पुन्हा गाणं म्हणू नये यासाठी.
अहो मला माझं काय वाटलं नाही हो. दुःख एकाच गोष्टीचं वाटलं की महाराष्ट्र पुढे महान गायकाला मुकलं. ठीक आहे, आपण आम्हाला बोलवलं नाही पाहती काय पाहून आहे फटक्यावर फटके. इथं असणारे सगळे संस्थेचे अधिकारी वगैरे माझे जुने दोस्त, नवीन सरकारी, हे सगळे आजचा अनुभव सांगतो. मधल्या वांजोळी गाडी येते, त्या गाडी तिथली एक विद्यार्थिनी या कार्यक्रमात नाही ती, पण नागठाण्यामध्ये दिली होती. दुसरी एक तारगावची विद्यार्थी एसटीत बसली, दोघी पाया पाडल्या. मला आश्चर्य वाटायला की आपण कोण आहे नक्की. आणि एसटीतली सगळी माणसं बघतायत. अभिमान वाटला की आपण शिक्षक होतो. आता माझा स्वभाव थोडासा होता, पण ते काय तात्पुरतं, ते काय कायमचं नव्हतं. इतकं आनंद वाटला आज म्हणायचे बरं का. घरचे सगळे म्हणले फक्त 75 आहे मी आता, फक्त 75. घरचे म्हणले जाऊ नका, कशाला जाताय, धडपडत आहे, काय करत. पण मी सांगितलं जोपर्यंत आहे तोपर्यंत जाणार, पुढच्या वर्षी येणार. तर काय म्हणते का आहे व्यवस्थित, काय त्रास वगैरे काही नाही. सगळ्यांना शुभेच्छा आहेत, बाकीच्यांना सगळ्यांना बोलायचं आहे. तर महत्वाचं काय माहिती आहे का, यातले काय अधिकारी असतील, शेतकरी असलं मग काय झालं. शेतकरी काय भिकारी आहे का. आल्याचे व्यापारी किती मोठे आहेत त्या गावात, ऐकून आहे मी, मोठमोठे व्यापारी आहेत. अरे काय शेतकरी आहेत, आलं कमवत आहेत, पैसे कमवत आहेत. काय द्या नोकरीमध्येच काय असं आहे. पण सध्या अपेक्षा आहे नोकरीवाला पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. अरे शेतकरी काय वाईट आहे. पण त्याला वाटतं ना किराणा जावं लागेल. तर जास्त बोलत नाही. हे सगळे आमचे विद्यार्थी आहेत, पण आता अधिकारी आहेत, त्याला भीती वाटते जरा थोडी थोडी. नवीन लोकांना सांगायचं आहे शिक्षण. पण मी सांगितलंय ना, मी आता या वर्षी आलो नाही, पुढच्या वर्षी येणार आहे. कधी काय मग कुणी घेऊन येऊ. कसं आहे माहिती आहे का, आयुष्यात काय नाही तरी कमवायचं आहे. पैसे ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांना जो सुख आहे का, त्यांना रोग आहेत, सगळं आहे. मग व्यवस्थित राहायचं, सुखी राहायचं, शांत झोपायचं. एवढंच बोलून माझं भाषण संपवलं. त्या ठिकाणी या ठिकाणी आपण आपलं कर्तृत्व गाजवा. आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. या विद्यालयामध्ये आल्यानंतर अतिशय आनंद झाला की आम्ही असतानाचं हे शाळा माऊलीचं रूप आणि आज पाहताना आमचे डोळे तृप्त झाले. मी सर्वांच्या आमच्या माजी सहकार्याच्या वतीने या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे. आणि याचं श्रेय प्रामुख्यानं आम्ही घडवलेले जे विद्यार्थी आहेत, जे आज आपणाला समोर खुर्चीवर बसलेले पाहायला मिळत आहेत. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि सरपंच, माजी सरपंच, सगळे व्यापारी, शिक्षक, सहकारी बंधू, आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही घडवलेले काही विद्यार्थी, नामवंत या ठिकाणी प्राचार्य, मुख्याध्यापक आणि आदर्श शिक्षक म्हणूनही नाव कमावलेलं आम्ही स्वतः या ठिकाणी कानाने ऐकलं आणि आम्ही धन्य झालो. महत्त्वाचं प्रामुख्यानं एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे. हे अलीकडचं शिक्षण पद्धती जरी बदलत असली तरी अलीकडं विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचं वेळ फार कमी झालेलं आहे. आपल्या मातृभाषेला यावर्षी सुदैवानं अभिजात दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे. आणि या माय मराठीचं महत्त्व आपण वाढवण्यासाठी की वाचन संस्कृती ही राबवली पाहिजे. वाचाल तर वाचाल हे या ठिकाणी आपण महत्त्वाचे भरपूर बोलायचं आहे. आमचे सहकारी या ठिकाणी जी इमारत आहे महत्त्वाची शाळेची, ही एक सुंदर असं रोपटं तयार केलेलं आहे. त्याबद्दल मी संस्थेला धन्यवाद देतो. आता या ठिकाणी
जे माझी आता या स्नेहमेळाव्यामध्ये असणारे विद्यार्थी आहेत यांना या ठिकाणी 21 वर्ष झाली, 10वी झाली, प्लस 16 बरोबर 37, म्हणजे तुमचं वय हे 37-38 आहे. हे वय असं आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःची काळजी घ्यायची, पुढली पिढी घडवायची आणि वृद्ध असणारे आई वडील सासू सासरे यांना सांभाळायचे. एवढी मोठी जबाबदारी तुम्हाला सर्वांना पेलायचे. तेव्हा या ठिकाणी जबाबदारी पेलण्यासाठी मी तुम्हाला शुभाशीर्वाद देतो. कार्यक्रम संपलाय, पुढच्या पोराला चान्सच मिळणार काय नाही सुरुवात केली नाव घेतलं लगेच व्यासपीठावरील मान्यवर, जमलेले सगळे माझे विद्यार्थी, आजच्या स्नेह मेळाव्याला आवर्जून वेगवेगळ्या गावावरून आलेल्या मुली आणि माझा सहकारी वर्ग. पहिली गोष्ट मगाशी एका विद्यार्थीने सांगितलं त्याकडे योग्यच आहे. अक्षरशः गेटमधून आत आल्यानंतर एक वेगळंच वातावरण इथं बघायला मिळालं. अतिशय सुंदर शाळा, जे आम्ही काही 5-10 वर्ष अगोदर सांगत होतो नाही, ओरडत होतो असं करा तसं करा, होत तर काही नव्हतं. काय कोणा स्टॉप. इतकी सुंदर शाळा या कुंभारसाहेबांच्या देखरेखीखाली तयार झाली आणि ती प्रत्यक्ष बघायला मिळाली. नाही तर काय होतं या बिताडावर. या बिताडावरती 4 नावं, एक तर नाव कायम स्वरूपाचं होतं ते तुम्हालाही माहिती, परिसर गांगणाच. हे समोरचा गवत आणि काँग्रेस उपटून पोरं घायला यायचे, पाठीमागे मुख्याध्यापकाचा रेटा एवढं राखलं पाहिजे. संस्थाचालक म्हणजे इतकी सुद्धा तशी माझे पहिले उरकून घ्या. कमरे इतकं वाढलेलं काँग्रेस पोरं काढत होती आणि परिसर अतिशय खराब. आणि एवढी पेन्शन तुम्ही घेताय कशाची भाव. आपली शिक्षक होता म्हणून हे विद्यार्थी होते, तुम्ही शिक्षक होता, मी शिक्षक आहे, मी ट्युशन घेतो, याच्यामुळे घेतो. आता कशाचं काय कशाचं काय काय म्हणत नाही जगात. घरी सुद्धा माणसं एवढे आहे की शिवाय फक्त झाल्यानं थोडंसं लक्ष कमी देतात. आम्ही जायचं म्हटलं तर जीवाचा पाठवा नका उडून जातो. तुला खोटं वाटेल मी घरातच निघालो आणि मला इथं आल्यावर फोन आला की तुम्ही कुठे आहे, तर म्हणलं मी आलो म्हणजे आपल्याला काय सांगायचं कळतं नाही. एवढंच इकडे थोडक्यात सांगतो या मान्यवरांना की तुम्ही अतिशय सुंदर काम केलेलं आहे, अतिशय आखीव रेखीवाची शाळा तयार केली आहे. याच्यापेक्षा सुंदर करत असाल तर प्रश्नच नाही. आणि मला सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी नक्की आवड होती, पण पहिलं आपल्याला माहिती आहे घरातून सपोर्ट नसतो, म्हणजे काही घरातून आपल्याला सपोर्ट नसतं. जे करते ते शिक्षक करतात, आपल्याला घडवण्याचं काम ते करतात. त्या पद्धतीने मी नवीत असताना एक भाषण घेतलं होतं आणि तो प्रोग्राम रेवतूला झाला होता. त्याच्यामध्ये पूर्ण तयारी माझी कटपटी सरांनी करून घेतली होती. तेव्हापासून चिंता आणि चिता ह्या शब्दाचा फरक मी तेव्हा शिकले की त्यांनी शब्द जे दिलं एका किंबाचा फरक आहे, पण त्याचा पूर्ण शब्दाचा अर्थ वेगळा होता. सतत चिंता करत राहिलं तर आपलं आयुष्य खराब होतं आणि चिंतन करत राहिलं तर आयुष्य घडतं. 2 वेगळे अर्थ होतात. ते सरांनी आजही सांगितलं. जसं सुकलेली फुलं ही सुगंध येऊन जातात, गेलेले क्षण हे आठवणीत येऊन जातात. त्या पद्धतीने सरांनी सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याबद्दल धन्यवाद सर. त्याच्यानंतर मी आमंत्रित करते चव्हाण सरांना. इंग्लिशची अजूनही भीती वाटते, मुलगा इंग्लिश मिडियमला तो शिकवतो मला. तर अजून कोणी बोलणार नाही. आता आपापला परिचय करून तुम्हाला शिक्षक होते ते विषय शिकवत होते एवढंच माहिती, पण त्यांच्या पेन्शनच्या काळात आता ते काय करतायत, त्यांची कौटुंबिक अवस्था काय आहे, मुलं काय करतात, मुली काय करतात, काहीही कुणी बोललं नाही. तुम्ही बोलला चांगलं, तुम्ही चांगली ओळख सांगितली. मला एक पती आहे, ते पती आमच्या नोकरीत आहेत आणि मला 2 मुलं आहेत, एक इंजिनिअरिंग आहे. अशा प्रकारे तुम्ही ओळख सुंदर करून दिली. पण याने आमच्या लोकांनी तो काय ती माझी सूचना काही मानली नाही.
तर आता मी त्यांचा परिचय करून देत बसत नाही, थोडक्यात माझा परिचय करून देतो. मला एक मुलगा आहे, तुम्हाला माहितीच आहे, वीरेंद्र चव्हाण. या शाळेत 96च्या बॅचमध्ये तो पहिल्या क्रमांकाने पास झाला होता. कोरेगाव तालुक्यातही त्याचा पहिला नंबर आला होता. 12वी नंतर त्यानं मेडिकलचं शिक्षण घेतलं, BA-MS आर्यंग कॉलेज सातारा. आणि तो साताऱ्यामध्ये समर्थ मंदिर परिसरात उत्तम असं प्रॅक्टिशनर म्हणून व्यवसाय करत आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्यानं 10,000च्या आत सगळे पेशंट बरे केले. बाकीच्या इतर डॉक्टरांनी लाखो रुपये कमवले, परंतु यानं मात्र अतिशय सेवाभाव म्हणून अनेक पेशंट 10,000च्या आतच बरे केले. त्याला अनेक ठिकाणी कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. आणि तिचं काही इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकली नाही, सुमार बुद्धीची होती. ती BA विथ इंग्लिश झाली आणि ती बिदाल तालुका मान इथं दिलेली आहे. आणि ती जगदाळे म्हणून तिचे मिस्टर इंजिनियर आहेत पुण्यात चिंचवडला. आणि चिंचवडलाच बोडके सरांच्या दोन्ही मुली तिथं आहेत, त्या सगळ्यात एकत्रितच आहेत. अक्रोडी परिसरात, चिंचवड अक्रोडी परिसरात बोडके सरांची कन्या पण राहते, दुसरी आहे ती ओळखील आहे, ती पण तिथंच राहते. आणि मुलगाही त्यांचा इंजिनियर आहे. अशा प्रकारे आमच्या सहकाऱ्यांच्या सगळ्याच काठवडे सरांचे तर दोन्ही मुलगा मुली क्लास 2 क्लास 1 ऑफिसर आहेत आणि गेल्या वर्षी त्याच्या मुलाचं लग्न झालेलं आहे. अशा प्रकारे करंडे सरांचा एक मुलगा फॉरेनला आहे, दुसरा मुलगा पुसेसावळीत MSCB मध्ये आता महावितरण याच्यामध्ये काम करतो. आणि करंडे सरांचे 75 आम्ही लवकरच साजरी करणार आहोत. तो फॉरेनमधून आला की करंडे सरांची 75 मोठ्या जोरात पुसेसावळीमध्ये होणार आहे. खोत सरांचंही तसंच आहे. खोत सरांचा मुलगा फॉरेनला आहे, इंजिनियर आहे आणि त्याची सुनबाई सुद्धा इंजिनियर आहे, ती फॉरेनलाच आहे. आणि करंडे सर आपले खोत सर मला आवडते जमीन उकरून बसते. अशा प्रकारे हे आमचं कुटुंब चाललेलं आहे, शिक्षकांचं कुटुंब. आता मी जास्त काय बोलणार नाही, मी माझं पुष्कळ माझं बोलणं झालंय. मी सतत माईकवरती असतो. मी काय करतोय तुम्हाला लक्षात आलं असेल. सध्या माझं काय चाललंय, गेली 14 वर्ष मी ह्या अध्यात्मिक क्षेत्रात आहे. भजन कीर्तन प्रवचन याच्यामध्येच आहे. आणि रामकृष्ण हरी हा आपला वारकरी समाजाचा मूळ मंत्र आहे. राम 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 एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, अशा प्रकारचा राम उंच पुरा गोडा देखणा. जन्म दुपारी 12 वाजता, परंतु त्याला आईचं प्रेम लाभलं नाही. आईच्या सावत्र आईच्या एकच वर मागितला की रामाला वनवास आणि माझ्या भरताला राज्य. तेव्हा सावत्र मातेचं वचन एका मिनिटात पाळलं. का पाळलं? तो काय म्हणतो, अरे कैकई होती म्हणून तर आमचं राज्य वाचलं. तेव्हा रथाचं चाक अडलं होतं दशरथाच्या, तेव्हा त्या कण्यात चाकामध्ये तिने हात घातला आणि युद्ध चालू ठेवलं. दशरथाचा विजय झाला. कैकई राज्य वाचलं म्हणून तिच्या याच्यासाठी यांनी वनवासाला जायचं आहे. तो वनवासाला गेला, आईचं प्रेम लाभलं नाही, परंतु आईचं वचन पाळलं. कोणाचं? सावत्रायचं. मग ते काय केले, परब्रह्म उभे केले. भेटायला आला, परंतु पंढरपूर काय करत होता, आई वडिलांची सेवा करत होता. आणि त्याला तो म्हटला मला देवाकडे पाहायची सुद्धा इच्छा नाही, वेळ नाही, म्हणून त्याला गेला एक वीट फेकली. त्या विटेवर उभा राहा, माझी सेवा संपेपर्यंत तू विटेवर. 28 लोके अजून तो विटेवर उभा आहे. अशा प्रकारे पुंडलिकासारखी तुम्ही सेवा आई वडिलांची सुद्धा केली पाहिजे, करताय तुम्ही. ज्या ती मातृभूमी त्यांना सांभाळणं फार अवघड आहे. त्यांचं माहेर कुठलं? त्यांचं माहेर आरवी. सासर कुठलं? त्याला कुठं दिलं असेल तिथं. त्या गेल्या तिकडं तिथलं नाव सुद्धा सोडून दिलं. तुमचं आडनाव तुमचं राहिलं का तिथं? तुमचं आडनाव राहिलं का? आडनाव राहिलं. मधलं नाव ते राहिलं का? वडिलांचं नाव राहिलं का? नाही राहिलं. कित्येक ठिकाणी तर मुलीचं नाव सुद्धा बदलतात. मुलीचं सुद्धा म्हणजे तुम्ही स्वतःचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव सगळ्याचा त्याग केला. केवढा मोठा त्याग आहे. आणि नवीन नाव धारण केलं आणि नवीन संसारात तुम्ही रुजला. दोन्हीकडची जबाबदारी तुमच्यावर आहे. सासर आणि माहेर दोन्हीकडची जबाबदारी तुम्ही सांभाळतायत. ह्या आदिशक्तीला एकदा प्रणाम करा, त्यांच्यासाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. अशा प्रकारे हा की सर तुम्हाला या दृष्टीने आम्ही सगळे ग्वाही देतो की या पुढचं रूप तुम्ही बघाल त्यावेळेस तुमचे डोळे दैदिप्यमान होतील आणि तुम्हाला अभिमान वाटेल की आम्ही या शाळेमध्ये काम केलं, या संस्थेमध्ये काम केलं. आमच्यातर्फे आता काय झालंय, माझी 91 बॅच आहे सर. मी 3 वेळा बॅचचा आमचा गेट टुगेदर घेण्याचा कार्यक्रम केला. मी आता इथं असल्यामुळे आमच्या त्या मुली काय म्हणतात, तो आता गाव चालवलंय आणि तुला आता गेट टुगेदरचा कार्यक्रम करता येत नाही का? परंतु काय होतंय, आमच्या वेळेस 116ची बॅच होती, त्यामध्ये 50 लोक होती नागझरीची. आता नागझरी शाळा ते व्यक्ती वेगळी शाळा झालेली आहे त्यांची, त्यामुळे त्या लोकांशी संपर्क होत नाही.
आता काय झाले आणि आपापल्या संसाराला लागले. मी तुमचं सर्वांचं प्रथमतः अभिनंदन करतो, कारण काय तुम्ही वेळात वेळ काढून ज्या शाळेत आपण शिकला, ज्या शाळेनं आपल्याला घडवलं, त्या शाळेसाठी आपण वेळ दिला, त्याबद्दल मी सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. आणि तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला तुमच्या निमित्तानं चांगले 4 शब्द ऐकायला मिळाले, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. अजूनही खूप बोलणार आहेत, त्यामुळे मी माझं छोटंसं वाचन या ठिकाणी संपवतो. आपणाला धन्यवाद देतो. आपण दिलेल्या भेटवस्तूचं संस्थेच्या वतीनं सन्मानपूर्वक त्याचा स्वीकार करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचा मेळावा म्हणजे कोणता, की नव्याने आम्ही जे आता उभे राहिलो आहोत ते, आणि हे आपलं संचालक मंडळ, आणि यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं ही लहान भावंड समोर असणारी. सर, मला एक सांगायचं यातनं की हा जो आजचा मेळावा आहे हा एक विशेष मेळावा आहे. हा विशेष अशा अर्थाने, तुमच्या परीने त्याचा अर्थ वेगळा असेल, कदाचित सरांच्या परीने वेगळा असेल, पण माझ्या परीने असा आहे तो अर्थ, शाळेच्या नूतनीकरणाचं काम गेल्या वर्षापासून सुरू झालं आणि मे महिन्यापासून ते ऍक्च्युअल ग्राउंडवर आलं काम. त्यानंतरचा सर हा पहिलाच मेळावा आहे. त्या आता तो विशेष मेळावा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी की या मेळाव्याची, या स्नेह संमेलनाची नोंद ही इतिहासात होणार. आपण ती करणार, कारण सुरुवात आहे, लक्षात घ्या, तुमच्या रूपाने. आणि तुम्ही जो आदर्श घालून दिलाय, फार म्हणजे एखादा आदर्श घालायसाठी फार वेगळं काय करायला लागतं, फार मोठं काय करायला लागतं असं नाही. आज तुमच्या रूपानं कल्याण आणि कल्याणची टीम आणि तुम्ही सर्वजण एका गोष्टीचा पुढाकार घेतला आणि जवळपास माझ्या माहितीनुसार एक 80 ते 85 हजाराचं बजेट करून त्यांनी 20 बेंचेस, ही जी काळाची गरज आहे, त्या आता आपल्या शाळेमध्ये जर आपण फिरून बघितलं, त्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याकडे कमी आहेत. त्यातली एक गोष्ट तुम्ही उचलले, या गोष्टीचं सार्थ अभिमान आहे, लक्षात घ्या. सार्थ अभिमान या अर्थाने की तुम्ही जो वारसा घालून देणार आहे, तुम्ही जो आदर्श पुढे ठेवणार आहे, याचं अनुकरण होणार आहे, लक्षात घ्या. याचं अनुकरण केल्याशिवाय राहणार नाही कुणी. आणि या अनुषंगाने माझी तुम्हाला विनंती आहे की आज आपल्या सोबत 5वी ते 10वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी असायला हवे होते, पण सुट्टीचा काळ असल्यामुळे ते नाहीत. ते हवे होते कशासाठी, कारण त्यांच्या मोठ्या भावाने जो आदर्श घालून दिलाय तोच किस्सा त्यांनी गिरवावा, त्याचा त्यांनी आदर्श घ्यावा. आणि आपल्या या वास्तूकडे, आपल्या या शाळेकडे कोणी पाठ करून बघू नये. तुम्हालाही माझी विनंती आहे, तुम्ही आज इथून गेला तर याचा अर्थ असं नाही की आम्ही एक मेळावा घेतला, 2003 सालची बॅच होती आणि 4 तारखेला 4 नोव्हेंबरला आम्ही एक मेळावा घेतला, सगळेजण एकत्र आलो आणि आता आम्ही नाही, असं नाही दादानो आणि ताईनो, असं कधी करायचं नाही, लक्षात घ्या. या वास्तूकडे पाठ कधी फिरवायची नाही. इथलं येणं जाणं नेहमी चालू राहिलं पाहिजे. तुम्ही आला पाहिजे, गेला पाहिजे. आणि सर, मी एक नेहमी प्रश्न विचारतो, कुंभारकर आहेत ना आमचे, विद्यार्थ्यांच्या समोर मी उभा राहिलो, मी एक प्रश्न विचारतो विद्यार्थ्यांना की तुम्ही आनंदी आहात का. पण हा प्रश्न मी जाणीवपूर्वक आज विचारला नाही. सर, मी का नाही विचारलं, हे सगळे चेहरे प्रफुल्लित आहेत, हे सगळे चेहरे एवढे स्मार्ट आहेत आणि हेच चेहरे आपल्याला बनवायचे. हा उद्देश आहे, ही खुणगाट आहे, ही खुणगाट बांधून आपण इथपर्यंत आलेलो आहे. लक्षात घ्या, तुम्ही कुठेही काम करत असाल, पण तुम्ही एवढ्या आत्मविश्वासाने ते काम करताय की तुमच्या चेहऱ्यावरून ते दिसून येत आहे. हीच विद्यार्थ्यांची पिढी आपल्याला घडवायची आहे मॅडम, हेच विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत. या अनुषंगाने हा सगळा खड्या डोका आहे. कुणाला वेळ जात नाही, काम जात नाही म्हणून आपण इथे येतो आहोत, नाही, मुळीच नाही. असे विद्यार्थी या ठिकाणी घडले पाहिजेत. सर, तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा, हे संकुल, या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाने ओळखली जावी, ही एक कुणगाडी, लक्षात घ्या. फार मोठा खाका, फार मोठा एक विजन घेऊन इथपर्यंत आम्ही आलो, मुळीच नाही. पण याची सुरुवात होणं गरजेचं होतं आणि सुरुवात खऱ्या अर्थाने झालेली आहे. तुम्ही तुमच्या रूपाने येणाऱ्या पिढ्या वारसा घेऊन हे पुढे चालवून हे कार्य सिद्धीच नेतील, आत्मविश्वास आहे आम्हाला. सामाजिक बांधिलकीचं भान राखून अशी काही कामं करावी होती की ज्याचा आदर्श तुम्ही उचलावा. या अनुषंगाने, या भावनेनेच आम्ही इथपर्यंत येतो. याच्यापेक्षा वेगळी भावना कुठली नाही आणि यामध्ये कुठेही खंड पडणार नाही, याची ग्वाही तुम्ही द्यायची आहे मला. कारण तुम्ही मी तुम्हाला विद्यार्थी का संबोधलं तर मी 97च्या बॅचचा विद्यार्थी आहे. तुम्ही माझ्यापेक्षा 5 वर्ष लहान आहात म्हणून मी तुम्हाला विद्यार्थी समजतो. तुम्ही माझे भावंड आहात सगळे. इथपर्यंत आलो आहोत आम्ही आणि हे वाटचालीला आम्हाला सगळ्यांचं, सगळं गाव कटिबद्ध आहे आज. सर, सगळं गाव कटिबद्ध आहे की या संकुलाचा, सरांनी उल्लेख केला मला वाटतं करंडे सरांनी, की याचं स्वरूप बदलतं स्वरूप चालू आहेत का, पण हे बदलणं अशा पद्धतीने बदलणार आहे की हे नावारूपाला आणणार, आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत आणि ते कायम असावेत. आणि सहकार्याच्या भावनेतनं तुम्हाला ज्या ज्या वेळेला आम्ही बोलू, कॉल करू, अशा वेळेला तुम्ही देऊ, कुणी काही नका. विचारांची साथ असली तरी आमच्यासाठी ती पुरेशी आहे. विचारांची साथच पुरेशी आहे. सगळं काय होणार या ठिकाणी, जे आपण आखणी केली ते प्रत्येक काम या ठिकाणी होणार. केल्याशिवाय आपण राहणार नाही, कारण तशी कटिबद्धता आहे, गावाची पूर्ण कटिबद्धता आहे. कुठल्या एका माणसामुळे हे काम होत नाही. या ठिकाणी येणारे 4 लोक आहेत, याचा अर्थ असं नाही की त्यांच्या पाठीशी 150 पेक्षा जास्त लोक आहेत की ज्यांनी साथ दिलेले. कितीतरी सभासद असे आहेत, एक फोन केला आणि 5 मिनिटाच्या आत सर सभासदाची वर्गणी अकाउंटवर आली.
तर संस्थेचे सदस्य एस के जाधव यांना मी विनंती करते आपण मार्गदर्शन करा. सगळे माझे परिचित आहेत, परंतु ज्यांनी मला शिकवलं जगताप सर माझे खास मित्र आहेत इंग्लिशवाले. कारण ते आणि मी संघटनेमध्ये मी रायगड जिल्ह्यात काम करत होतो, ते सातारा जिल्ह्यात काम करत होते. त्यामुळं आमचा दोघांचा सहवास नेहमीच असाल. घरापर्यंत संबंध आहेत. या सर्व शिक्षकांचे सुद्धा माझे संबंध आहेत. हे असणारे सर्व सिलवंत सर, सकपाळ सर, खोत सर, शेरकर सर, सर्वांना मी चांगलं ओळखतो, ते मला चांगले ओळखतात. योगायोगाने मी या रिटायर झाल्यानंतर या संस्थेमध्ये सदस्य म्हणून येत असतो. शाळेचा विकास करण्यामध्ये यांच्याबरोबर असतो. परंतु ही मंडळी तर तुम्ही आपल्या विद्यालयामार्फत हे ऋण व्यक्त केलेले त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना तुमचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं, सर्वांना आनंदाचे जावं. माझ्या सर्व जुन्या सहकाऱ्यांना सुद्धा अशी मी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्य केलंय त्यामुळे सर्व संस्थेचे सदस्य यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा सरांनी आणि सगळ्या निसर्गाने आपल्याला शिकवलं आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. या उक्तीप्रमाणे आपल्याला जेवढं या आयुष्यामध्ये दुसऱ्याने चांगले सद्गुण दिले, चांगल्या गोष्टी दिल्या, तर त्या आपण दुसऱ्याला देऊयात. यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी प्रमोद संपायला आमंत्रित करते. आमचे सहकारी मैत्रीण तेजस्विनी याचा सत्कार. हॅलो, मी मागतो, क्षमा मागतो. थँक्यू. सूत्रसंचालन करण्यास कृष्ण जाधव यांनी हे सहकार्य केलेलं आहे. तर कृष्णाला मी विनंती करतो की यावंच. संस्थेला जे बेंचेस गिफ्ट केलेले आहेत ते शाळेला अर्पित करणे, आणि दुसरं म्हणजे आम्ही 5 झाडं आणलेले आहेत ते आमचे सेवानिवृत्त शिक्षक यांच्याकडून ते सर्व झाडं लावून घेणे. तत्पूर्वी आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. तर जास्त वेळ न घेता तरीही घेणारच आहे, कारण की बोलावं तर लागणारच आहे. एक शासनाचा प्रोटोकॉल असतो की आभार व्यक्त करणं नियमातून लिहिलेलं आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांचं, राहिलेल्या लोकांचं या ठिकाणी आभार व्यक्त केलेच पाहिजे. का तर खूप प्रतिकूल आणि अनुकूल या दोन्ही परिस्थितीतून वेळ काढून आज व्यासपीठावरील सर्व मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहिले. भीमाशंकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक, आपल्या 2002-03 बॅच असो किंवा आज अखेरचे जे आपले सेवानिवृत्त सर्व शिक्षक असो त्यांच्या, तसेच या शाळेचे मुख्याध्यापक आणि उपस्थित असणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या या कार्यक्रमास हातभार लावणारे या शिक्षकेतर सर्व स्टाफ, या सर्वांचं मी आमच्या या 2002-03 या बॅचच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला ही संधी दिली, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि याच्यानंतर 1-2 गोष्ट सांगायची अशी वाटते मला की ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस सुरुवात आमची झाली मारुतीच्या मंदिरात. त्याच्यानंतर इथं माळ्याचं घर होतं, सॉरी डबल मजली तिथं, आणि नंतर ते इथलं मर्याचं मंदिर ना, मग ते खूप वेगळा काळ होता तो. आणि कालांतरानं जसं कल्याण आम्ही ज्यावेळेस शाळेतून येऊन गेलो आणि ज्यावेळेस ठरवलं गिफ्ट नक्की काय करायचं, त्यावेळेस सगळ्यांच्या मधून एक असं आलं बाहेर की बेंचेस द्यायचे. कारण त्या काळात जे जमिनीवर बसून आणि देवळात बसून जे शिक्षण घेतलंय ते आज येणाऱ्या पिढीला ते भेटू नये, कारण की चांगल्या पद्धतीने शिक्षण याच एक काळाची गरज आहे. संस्थेचे सर्व सभासदांनी त्यांच्या भाषणातून, आमच्या माजी शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी त्यांच्या भाषणातून सुद्धा सांगितलं या शाळेची प्रगती नक्कीच दिसेल. आणि मला वाटतं आमचे सगळे सेवानिवृत्त बेंचेस दिले. शेवटी आपल्या सर्वांचं आणि आमच्या सर्व मित्रमैत्रिणींचं स्नेहभोजन रहिमतपूर या ठिकाणी हॉटेलला आम्ही आयोजित केलेलं आहे. त्याचाही आस्वाद तुम्ही थोड्या वेळानंच घ्यालच. पण जसं आमचा यात जास्त करून मोस्टली शेतकरी माझे मित्र आहेत आणि त्यांच्यासोबत मी सतत आर्वीला येणं जाणं असेल,
खूप उत्तम प्रकारचे शेतकरी आहेत. जसं कोणी आपल्या सरांनी सांगितलं की आल्याचे व्यापारी भरपूर आहेत, तर खूप छान शेती करतात. असं काही नाही की बाबा शिक्षणाने घडवलेलं चांगल्याच पदावरती गेला पाहिजे. जर शेती जर शेतकऱ्यांनीच पिकवलं नाही तर आपल्यासारखा नोकरवर्ग सुद्धा खाणार नाही. त्यामुळे शेतकरी माझ्या मित्रासाठी खूप मोलाचा आहे की तुम्ही जे सहकार्य आपल्या या टीमसाठी केलं त्यासाठी मी तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि खास माझ्या मैत्रिणीसाठी एक सांगू इच्छितो की हा दिवस का निवडला, काय तर भाऊबीज असते, माहेरवाशिनी आहेत, माहेरी येतात. असा आधी मला वेळ जर कुठला घेतला असता तर कदाचित एवढा वर्ग आम्हाला मिळाला नसता. पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी ह्या शाळेनं दिली, त्याबद्दल मी शाळेचं या ठिकाणी खूप खूप आभार आहे. तसेच मगाच्या सर आपल्या सगळ्यांच्या भाषण फ्रेंडशिपचा खेळ सारा फ्रेंडशिपचा खेळ सारा येडे तळे कधी उन्हाड मस्ती जरी जागरण तरी न सुस्ती यारी ओके मग सरी बरस दिल फुल दिल फ्रेंडशिपच्या बागा भले असे मोठी खिशास खिडकी तरी कधी कोणा लागे न तडकी यार असो छोरा या गोरी लडकी दिला हक्काची जागा जरी जागरण तरी न सुस्ती यारी ओके मग सरी बरस दिल फुल दिल फ्रेंडशिपच्या बागा भले असे मोठी खिशास खिडकी तरी कधी कोणा लागे न तडकी यार असो छोरा या गोरी लडकी दिला हक्काची जागा
आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धडका तुम्हाला सोचायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में बड़ी जवानी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे.
दिन भी क्या दिन थे